मार्क वरती याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता निधी चषकामध्ये। असा हा गोलंदाज आणि अनिकेत बुमटे अंडरम क्रिकेट देखील अप्रतिम खेळतो, मात्र ओरम क्रिकेटमध्ये सध्या जास्त प्रोग्रेस त्याने केले। इमर्जंट प्लेयर आपण पाहिला JPL मध्ये देखील 2 वर्ष अगोदर। जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। ॲडव्हेंचर प्रीमियर लीग 2024 ला होते सुरुवात। एकदा जोरदार टाळ्या ॲडव्हेंचर प्रीमियर लीग करता। पहिला बॉल सुशीलचा, अनिकेत बुमटे करता। वेगळी ॲक्शन आहे अंडरम परिसरामध्ये सुशीलची, आणि पहिल्या बॉलवरती पहिली धाव ॲडव्हेंचर प्रीमियर लीग मध्ये। पहिली धाव कोणी घेतली असेल तर अनिकेत बुमटे यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल। सुशील पुढचा बॉल एज लागला आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने एकच धाव 1D। पुन्हा एकदा यावेळी डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू निघून जातोय। भाविक पाटील बोलू की भाविक राठोड बोलू? 2 धावा येत आहेत, 4 धावा फलकावरती, 3 बॉल 4। फुल टॉस बॉल एज लागले आणि मागच्या बाजूने एक धाव येते डिक्लेअर झोन मध्ये। मागील वर्षी निर्वी 11 ने ॲडव्हेंचर प्रीमियर लीगचं टायटल गाजवलं होतं आणि बेस्ट बॉलर आपण पाहिलं तर प्रतीक मोरे, गणेश साटम बेस्ट फिल्डर ठरले होते आणि बेस्ट बॅटर मालिकावीर गोविंद मालिकावीर भावेश पुणेकरला होती। एक धाव तेजस चौगुले देखील आहे मला वाटते या संघामध्ये, या कॅप घालून आहेत तेजस चौगुले। मागील वर्षी चांगल्या फॉर्मला होते मॅच घालवण्याकरता, इमर्जन्सी प्लेयर आहे, खऱ्या अर्थाने इमर्जन्सी मध्ये आणले त्यांना। दांडी गोल सुशील, जबरदस्त गोलंदाजी अंडरम परिसरामध्ये, एक अप्रतिम गोलंदाज। बेस्ट बॉलर निधी चषकामध्ये ठरला होता आणि इथे पहिला विकेट त्याच्या नावावर। चषक मानाचा आहे कारण की 1 ओव्हर झाले आणि फलकावरती धावा आहेत 6। ॲडव्हेंचर प्रीमियर लीग भावेश पुणेकर यांची संकल्पना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यंदा संघ वाढणार होते, मात्र ते 6 संघच ठेवलेत। सेजल वॉरियर्स संतोष भांडवलकर यांचा संघ, ॲडव्हेंचर बॉईज आपण बघतोय RJ रोशन डेरे आणि जय कदम, GR13 वॉरियर्स गिरीश रावते यांचा संघ, JK ग्रुप जयरेश आणि कुणाल, एवन जोडी सुदामा गावडे आणि समीर घरत, निर्वी 11 प्रवीण गुरके आणि संजय अमर बहादूर सिंग मौर्या। नो बॉलचा इशारा, नो बॉलला फ्रीट नसेल कोणताही। गिरीश रावते आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा, भावेश पुणेकर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत। भीमर चेंडू, इथे नो बॉल, बॅक टू बॅक 2 नो, खराब गोलंदाजी। टोटल या 2 नो प्लस 1 टोटल 2। ओरमचे आणि अंडरमचे नियम थोडे चेंज आहेत। ओरमला कसाही गेला तर 2 असतो, अंडरमला त्या बाजूला 1 आहे पॉइंटला आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरला 2 असतील। प्रतीक मोरे, इथे मात्र दांडी गोल, प्रतीक मोरे नेहमी बघितले मोये प्रतीक मोरे, विकेट डाऊन।
थँक्यू. 9 धावा फळकावरती. TCP लाईव्ह द्वारे हे थेट प्रक्षेपण केलं जाते. TCP लाईव्हला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धेचा पहिला अपडेट तुमच्या मोबाईलवरती. रियाज शेख आलाय. नेहमी आम्ही म्हणतो की आयुब शेख आणि रियाज शेख काक बंधू आहेत. यावेळी स्वीप करायचा होता. डिक्लेअर झोनला जाईल की नाही तर डेफिनेटली एकच धाव असेल. रियाज शेखच्या नावावर अंडरम परिसरामध्ये या मैदानावर हाफ सेंचुरी आहे आणि मालिकावीरची अंगठी देखील या खेळाडूला मिळाले. सीझन 1चा फायनलिस्ट होता, वंशिका फायटर. आणि इथे मात्र कॉटन बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपला गेला. 2 नो बॉल टाकले आणि त्यानंतर 2 विकेट प्राप्त केले. राकेश वाघमारे फॉर्म मध्ये आलाय. विकेट डाऊन. चंद्रपडा गावाचा दबदबा, चंद्रपडा गावाचा दबदबा. सागर पाटील यांचं आगमन झालंय. थँक्यू डीजे. वेलकम सागर दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता बॅट आले. वेलकम सागर पाटील. आणि नक्कीच भरपूर प्रेम राहिलं आमच्यावरती त्यांचं. नेहमी पहिली टी शर्ट त्यांच्या टीमची माला असते. सागर पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. एक चांगले उद्योजक आहेत चंद्रपाड्याचे. आकाश चव्हाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावा आहेत 10 रन 3 बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एज लागले, जास्त एज लागतात. आज आपण बघतोय अंडरम क्रिकेटमध्ये चौकार षटकार फार कमी प्रमाणात या मैदानावर आपण पाहिले. आज थोडी बाउंड्री जवळ आहे मला वाटते. बाकीच्या स्पर्धेच्या तुलनेत विचार केला तर तीच आहे बाउंड्री. म्हणजे इथे काला पडदा आहे तो लांब आहे. निर्धाव चेंडू. आतापर्यंत बॉल फेकून झालेत 5 आणि धावा आहेत 11 धावा. दांडी गोल पुन्हा एकदा. पहिल्या 2 बॉल नो टाकले आणि त्यानंतर काय कमबॅक केलाय जबरदस्त. राकेश वाघमारे 11 धावा 2 ओव्हर. प्रीमियर लीग बघायला चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज. प्रीमियर लीग बघायला चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज. प्रीमियर लीग बघायला. थँक्यू. चंद्रपाड्याचा बाहुबली जुगल पाटीलला आपण बघितलंय, मात्र त्याचे बंधू सुद्धा एक प्रकारचे बाहुबली आहेत. मनोज पाटील आलाय MP. आणि खूप दिवसानंतर मनोजला देखील बघतोय. जुना जाणता खेळाडू आहे. अंडरम परिसरामध्ये बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. ओरम क्रिकेटमध्ये देखील नाव वंचित केलंय. मात्र आज सेजल वॉरियर्सचा मला वाटतं आयकॉन प्लेअर आहे तो. बघूया आता संतोष भांडवलकर यांची हार्टबीट वाढली असेल. प्रवीण म्हात्रे कदाचित पुढचा बॅटर येईल की काय, कारण की जसे विकेट जातात तसे बॅट त्यांच्या हातामध्ये लगेच येते. गोविंद आलाय. मागील वर्षी बेस्ट बॅटर ठरला होता. 89 क्रॉस केले होते त्यांनी रन्स. JK ग्रुप. इशारा करू नका, अंपायर डिसिजन देतील. एस दर्पण नो आहे का? नो बॉल नाही आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि हा चेंडू नो नाही आहे. 12 धावा. पुढचा बॉल मनोज पाटीलच्या बॅट मधून फ्लॅट. मात्र राकेश वाघमारे आलाय आणि इथे मात्र झेल कॅरी केलाय. जसा मनोज आला तसा परतावा लागते. विकेट गेल्या टोटल आतापर्यंत 5. हॅरी 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 हॅरी. आई तुझा लाडूल्या डोंगरावर आई घरू. आई तुझा
ही मॅच सेजल वॉरियर्स आणि JK ग्रुप नाही तर तेजस चौगुले वर्सेस विरेश चौगुले आहे. दोन बंधूंच्या मध्ये एक दिवार आले आणि आता सक्के मित्र पक्के वैरी बनतील. सक्के भाऊ पक्के वैरी. विरेश चौगुले एक ड्राईव्ह करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. अंडरमध्ये सिंगल डबल चिकी सिंगल काढण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. हे बघू शकता. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला. एक डाव कंप्लीट आणि एकावरच समाधान. भाविक राठोड होता फिल्डर. एका धावेने धावपळक 13. मनीष पाटील सर देखील त्यांचा आवाज येईल तुमच्यापर्यंत. सध्या त्यांना आम्ही आराम दिलाय. मात्र इथे झेल सोडलाय भाविकने. एक धाव येते. तेजस चौगुलेची रिॲक्शन खूप काही सांगून देते. हा कॅच नाही काय मॅच सोडलाय की काय. 14 धावा 4 बॉल. पुन्हा एकदा दांडी गोल. तेजसने काय सेलिब्रेशन केलंय. काय टी शर्ट काढतील तेजस तर नाही. इथे विकेट गेलाय. 5 गडी बाद 6 गडी बाद 14 धावा. थँक्यू. या ठिकाणी नक्कीच रोहन शिंगोटे आलाय. रोहन शिंगोटे कारण की शिंगोटेच्याच जोडीला जास्त असतात. पण रोहन शिंगोटे आलाय मैदानाच्या आत. 14 धावा 5 बॉल. ओव्हर झाले आहेत आणि बॅटला लागलाय का. अंपायर निर्धाव चेंडू. ओव्हर झाले 3 आणि फलकावरती धावा आहेत 14. पुढच्या मॅचचा टॉस साठी दोन्ही कॅप्टन येतील. वन डी. मला वाटते रोहननी सांगितलं की बॅटची एज लागले. गौरव शाह जहा मॅटर वहा. आणि बघा आल्या आल्या गौरव वरती केलं आक्रमण. पहिला सिक्सर अक्षय काळेच्या नावावर. बिग ब्लास्ट. देवांचे स्पोर्ट्स निर्वी 11 संघ आहेत रणझुंजार. थँक्यू. पहिल्या बॉल वरती आक्रमण केले. स्लॉग वर आहे. 21 धावा झाल्यात आणि अक्षय आहे तर मुमकिन आहे. ऍडव्हेंचर बॉयज आणि A1 जोडी टॉसला या. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. असा मंडप आपण नाईटला बघतो नेहमी. मात्र इथे स्पर्धा असली की ह्या डे मध्ये हा मंडप सावली आणि दुपारनंतर भरपूर झोप येते असा मंडप आहे. सावली आहे चिंचेच्या झाडाखाली. चांगला ड्राईव्ह. भाविक राठोड थोडं स्ट्रगलिंग करतायत. रनआउटची संधी आहे. फेकी चुकीच्या एंडला आणि या 2 धावा. दोन धावेने धावपळक 23 धावा 3 बॉल. विकेट गेलाय. विकेट क्रमांक 7 लास्ट विकेट असेल. प्रवीण म्हात्रे. दुसरी टीम असती तर ओपनिंगला पाठवला असता. सेजल वॉरियर मध्ये लास्ट नंबर. प्रवीण म्हात्रे वरती बोली लागले. बॉल शिल्लक आहेत 2. प्रवीण 6 मारू शकतो. मी म्हटलंय प्रवीण मारू शकतो. दुसरी टीम असती तर ओपनिंगला पाठवला असता आणि इथे लास्टला आलाय मात्र धुवाधार. प्रवीण म्हात्रेच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू. आलेश बेंद्रे यांचं आगमन झालं. वेलकम आलेश दादा बेंद्रे. आपलं हार्दिक स्वागत. रेबनचा गॉगल कधी ते काढत नाही.
आणि आता डगआउट मध्ये जातील ना, पहिला बॅट दाखवतील संतोष भांडवलकर यांना. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. चौथीचा प्रयत्न होईल का? आणि ओव्हर झाले. शेवटचा बॉल होता. 3 धावा आणि विकेट. 3 रन आणि रनआउट. 32 झालेत 33 जिंकायला. काय प्रवीण म्हात्रे इतक्या लेट का आला हा प्रश्न पडला. मला वाटते कुठेतरी गायब होते ते. एक षटकार संध्याकाळपर्यंत. हे षटकार असा मारलेला, कसा मारला आणि का नाही पाठवला लवकर. संध्याकाळपर्यंत हा षटकार प्रवीण म्हात्रे संतोष भांडवलकर यांच्या कानामध्ये ऐकवत राहतील. टॉसला यायचंय ऍडव्हेंचर बॉईज. विक्रांत ठक्कर आपण संपर्क साधा. एवन जोडी कॅप्टन कोण आहे? सूरज, रुपेश निकम, सुदामा गावडे आणि समीर घर त्यांचा संघ. चला टॉस आपण करतोय. टॉस केला जाईल. कोणाच्या असते? आलेश बेंद्रे, कुशल दादा भोईर उडवा. टॉस कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चला बॅट्समॅन या मैदानाच्या. हेड असा कॉल. हेड क्या डिसिजन आहे? बॉल म्हणजेच गोलंदाजी करायचं. जाऊया मॅचच्या दिशेने. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. क्विक अँड फास्ट. टॉस जिंकला आहे जेके ग्रुप आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जेके ग्रुप मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. जेके ग्रुपचा मॅच नाही परंतु बघतो लक्ष आहे का नाही. धाव फलकावरती धावा आहेत 33 जिंकायला. 33. 3 के ऊपर 3. 30 और 3. स्ट्राइक एंडला रोहित तेरसे, नॉन स्ट्राइक एंडला गौरव शाह. जहाँ मैटर बड़े वहाँ गौरव शाह खड़े. बॉलिंग मार्क वरती बॉलर अक्षय. चांगली बॅटिंग ज्यांनी केलं होतं. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 33 चा पाठलाग. पहिला बॉल निर्धाव बॉल. रोहित ज्याने हाडापाकर मधून खेळत असताना जबरदस्त बॅटिंग केली होती या मैदानावर शिवतेज चषकामध्ये. डिक्लेअर झोन जाईल की नाही? रियाज शेख वेगाने आलाय. जाणार नाहीये. गेलाय. एकच धाव. प्रतीक मोरे टोपी कुठली घातली तुम्ही? वाईट बॉल. टोप्या चोरू नका, कमी आहेत. पहिलाच जाम नाव खराब आहे तुमचं. त्याच्याकडेच बॉल गेलाय. गॅप मध्ये जाईल का? अनिकेत बोमटे, प्रतीक मोरे. प्रतीक मोरेच्या नावावर अनोखा रेकॉर्ड आहे अंडम परिसरामध्ये. एका ओव्हर मध्ये 57 धावा दिल्यात. हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. एका ओव्हर मध्ये 57, ते देखील वसईला जाऊन. साहिल, मोतीलाल यादव, सोहल यादव मॅन ऑफ द मॅच. ताक नाही तर दुधाची पिशवी ते देणार होते.
5 रन. बॉल फेकून झाल्यात 3. इथे एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक 6. उद्याला आमचे डुपुरीमोचे कॉमेंटेटर आहेत. उद्या संदीप गावंड सर असतील. गेल्या वर्षी या स्पर्धेला झोपलेले ते सोप्यावर. 4 बॉल 6 झालेत. जास्त टाइमपास करू नका. कानमंत्र भरपूर देता तुम्ही. असा कानमंत्र दिला का नो बी बॉल पडतो. आम्ही जाम वेळेला बघितला वाईट बॉल आला लगेच. 7 रन 4 बॉल. चांगला फटका. इथे मात्र चकवा दिलाय चेंडूने आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलाय की नाही. फिल्डर तर गेलाय. 4 धावा धावून 4 धावा धावून काढल्यात. 4 धावेने धावपळक पुढे आलाय. 11 धावा. 5 बॉल 11. 33चा पाठलाग करत असताना 22 ची गरज. 19 बॉल मध्ये पुन्हा एकदा फुल टॉस स्वीप केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 आणि त्या आकाश चव्हाण आरामात. ती व्हिडिओ गेले असेल तर अपलोड करा डायरेक्ट. इथे मात्र असा रेमेश स्टुडिओला पाहिलाय त्याचा स्मॅक. 15 धावा 1 ओव्हर. क्षण रिप्ले बघू शकता. जणू काही ते झाडच वाटलंय की काय त्याला. इतके उलटी आपल्या भाषेत गोलांडी. नवीन मात्रे गिरीश रावते आपण या अतिथी कक्षामध्ये. नवीन मात्रे आणि गिरीश रावते. 15 धावा अजून पाहिजे आहेत. जवळजवळ 18 धावा. 18 बॉल 18. इथे लवकर मॅच फिनिश केली तर रन रेट वरती प्रभाव पडेल. नेट रन रेट. बॅटची एज आउटसाइड एज भरपूर लागते. 17-17. प्रतीक मोरे कमबॅक करणं या गोलंदाजी खासियत राहिले. कमबॅक समोरच्याला ते नेहमी करून देतात. ही खासियत आहे त्यांची. वाईट बॉल येतोय. 16 पाहिजे 17 बॉल मध्ये. या 5 बॉल मध्ये फिनिश केली तर चांगला रन रेट वाढेल. आयोजकांचा वेळ वाचेल. वाईट बॉल आणि गोलंदाज प्रतीक मोरे असलं तर नक्कीच मोये होत राहील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. किपर बॉल पासून बचाव करतोय. 1 रन. एका धावेने धावपळक पुढे आलाय. 19. आमचे अंपायर ब्रँडेड आहेत. ब्रँडेड कंपनीचे. ब्रँडेड शॉप वरती विजिट तुम्ही केली नसेल तर लवकर विजिट करा. सर्व प्रकारचे डिस्काउंट किट्स सर्व भेटेल तुम्हाला क्रिकेटचे. इथे पुन्हा एकदा मनोज पाटील स्ट्रगल करतात. वाईट बॉलला स्टंपिंग होऊ शकला असता मात्र वाईट बॉल झालाय. वाईडला स्टंपिंग आउट. गौरव शाह इथे आउट होते. मनोज पाटीलचे स्टंपिंग. तेरा रन पाहिजे. नो बॉल. आणि हा बॉल राग काढला की काय बॉलवर. खराब प्रदर्शन प्रतीकच्या मार्फत. 22 धावा. आणि लाईव्ह मॅच आहे. टी शर्ट बिशर्ट जास्त वर करू नका.
निर्धाव चेंडू. धावा झाल्यात 22 धावा. भरपूर शाही संपले या पेनाचे. बावीस धावा झाल्यात. मोठा पटका खेळायचा होता. प्रवीण मात्रे डाय मारतील का? तर नाही. या 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्रगलिंग चालू आहे फिल्डरचं आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. काम 25 धावा. आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाल्यात 5 मॅच. आपण बघतोय सेजल वॉरियर्स आणि एका साइडला आहे JK ग्रुप. निर्धाव चेंडू. JK म्हणजे जम्मू काश्मीर नाही तर JK म्हणजेच जयुरेश आणि कुणाल. धावपळक पुढे आलाय 25. आणि पहिल्या बॉलवरती रियाजचे आक्रमण. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. APL सिक्सर. दोन रन पाहिजेत. आणि इथे या 2 धावा या बॉलवरती होतील का? विरेश चौगुले अंगाची माती करतील का? मार नाही. कॉंग्रॅच्युलेशन. आरामात JK ग्रुप जिंकलाय. गेल्या वर्षी फायनल मध्ये आला होता आणि फायनल हातातली गमावली होती. तर मॅन ऑफ द मॅच आहे. मला वाटतं मॅन ऑफ द मॅच ती ओव्हर राकेश वाघमरेची.